नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी विशिष्ट ओळखपत्र ची नोंदणी कशी करावी याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ॲग्रीस्टेकच्या वेबसाईटवरती शेतकऱ्याची नोंदणी कशी करावी आणि कोणकोणती डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागतात याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्रासाठी जी ॲग्रीस्टेकची वेबसाईट आहे ती या ठिकाणी या प्रकारची आहे आणि या वेबसाईटची लिंक आहे ती सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 3 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे, डॅशबोर्ड, त्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC आणि खाली आपण पाहू शकतो लॉग इन ॲज ऑफिशियल आणि फार्मर, परंतु जे फार्मरचे ऑप्शन आहे ते या ठिकाणी डिसेबल आहे। तर जो शेतकरी आहे त्यांनी आपले जे शेतकरी विशिष्ट ओळखपत्राचे नोंदणीसाठी या ठिकाणी CSC सेंटरवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात, कारण लॉग इन विथ CSC हे जे ऑप्शन आहे हे या ठिकाणी इनेबल करण्यात आलेलं आहे आणि CSC केंद्रावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात। तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि कशा पद्धतीने नोंदणी होते याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर या ठिकाणी आधार लागेल, त्यानंतर जो गट क्रमांक आहे तो लागेल आणि त्यानंतर जो एक आधार कार्डाशी जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल या ठिकाणी लागेल, कारण त्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात येईल। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की शेतकऱ्याची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी जो खाली सबमिटचे बटन दिलेले नाही आहे, परंतु आधार कार्ड नंबर टाकल्यावर या ठिकाणी कुठेही क्लिक केल्यावर जो OTP आहे तो तुमच्या नंबरवरती पाठवण्यात येणार। तर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवण्यात येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यावर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर पुढचे फॉर्म या ठिकाणी तुमच्या समोर उघडेल। आता इथे जो मोबाईल नंबर आहे शेतकऱ्याचा तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। परत मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल, तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि जे पुढचे फॉर्म आहे ते सुद्धा तुमच्या समोर उघडून येईल आणि जे आधार कार्डवरती शेतकऱ्याचे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाईल। परत या ठिकाणी तुम्हाला लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचे नाव तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहे आणि खाली कास्ट कॅटेगरी विचारली आहे, त्याच्यामधून शेतकऱ्याचा जी जात आहे, जी कास्ट आहे ती तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे आणि परत या ठिकाणी फार्मर आयडेंटिफायरमध्ये तुम्हाला ऑप्शन दाखवले जाईल। तर आधार कार्डवरती जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे, म्हणजे फार्मरचे वडिलांचे नाव किंवा जर महिला असेल तर पतीचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे आणि परत मराठीमध्ये या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहे। फार्मर्स डिटेलमध्ये या ठिकाणी फोटो दाखवला जाईल आणि परत खाली रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये शेतकऱ्याचा जो रहिवासी पत्ता आहे आधार कार्डवरती तो या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल आणि परत तो पत्ता मराठीमध्ये या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली लँड होल्डर डिटेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला ओनर हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे। जर शेतकऱ्याचे मालकीची जमीन असेल तर या ठिकाणी तुम्हाला ओनर हे सिलेक्ट करायचे आहे आणि खाली ऑक्युपेशन डिटेलमध्ये ॲग्रिकल्चर आणि लँड ओनिंग फार्मर या दोन्ही ऑप्शनवरती टिक करायचे आहे आणि फेज लँड डिटेलवरती तुम्हाला क्लिक करून जे 7/12 आहे
तो तुम्हाला या ठिकाणी सातबाराची माहिती भरायची आहे। पहिले जिल्ह्याचे नाव तुम्हाला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर सब डिस्ट्रिक्टमध्ये तालुक्याचे नाव सिलेक्ट करायचे आहे आणि विलेजमध्ये ज्या शिवारामध्ये शेतकऱ्याचे शेत आहे त्या गावाचे नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर गट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम या ठिकाणी तुम्हाला लिस्ट दाखवली जाईल। या लिस्टमधून तुम्हाला नाव सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला माहिती दाखवली जाईल शेतकऱ्याच्या जे सातबारावरती माहिती आहे ती। या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचे आहे आणि परत सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय लँड या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि खाली तुम्हाला डिपार्टमेंटल अप्रूव्हलमध्ये ॲग्रिकल्चर किंवा रेन्यू या दोन्हीमधील एकवर तुम्ही टिक करू शकता। त्यानंतर फार्मर कन्सेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी टिक करायचे आहे आणि खाली डिक्लेरेशन बाय CSC ऑपरेटर या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि खाली जो बॉक्स आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे आणि सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी फार्मर कॉन्सेंट ई साईनसाठी परत या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड टू ई साईन या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि परत या ठिकाणी शेतकऱ्याचे जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। आणि गेट OTP या बटनावरती क्लिक करायचे आहे। परत मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल, कारण शेतकऱ्याचे या ठिकाणी जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेले आहे आणि प्रोसीड टू एनरोलमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि सबमिट फॉर अप्रूव्हल या बटनावरती परत तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि डाउनलोड PDF यावरती क्लिक केल्यावर या ठिकाणी डाउनलोड फाईल जी फाईल आहे PDF ती डाउनलोड या ठिकाणी होईल आणि शेतकऱ्याची जी माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल आणि ही जी प्रिंट आहे ही तुम्हाला शेतकऱ्याला प्रिंट करून द्यायची आहे। तर या प्रकारे तुम्ही शेतकरी विशिष्ट ओळखपत्रासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।